नमस्कार मित्रांनो, काय मॅच होती यार. IPL 2026मधला तो सामना ज्याची संपूर्ण क्रिकेट जगातला प्रतीक्षा होती. RCB विरुद्ध KKR. रायपूरच्या मैदानावर धावांचा असा पाऊस पडला की रेकॉर्ड्सची पार दैना झाली. एकीकडे KKRची तगडी बॅटिंग होती तर दुसरीकडे होता आपला किंग कोहली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत RCBच्या त्या ऐतिहासिक विजयाचा थरार, ज्याने त्यांना पॉईंट्स टेबलमध्ये थेट नंबर 1वर नेऊन बसवले. चला तर मग सुरू करूया. सामन्याची सुरुवात झाली KKRच्या बॅटिंगने. सुरुवातीला खेळ थोडा संत वाटत होता, पण तरुण अंगकृष रघुवंशी आज काहीतरी वेगळंच ठरवून आला होता. त्याने RCBच्या बॉलर्सना फोडून काढत 71 रन्सची शानदार खेळी केली. मधल्या ओव्हर्समध्ये RCBने कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण शेवटी मैदानात उतरला फिनिशर रिंकू सिंग. रिंकूने 29 बॉलमध्ये नाबाद 49 रन्स कुटले आणि KKRने 192 धावांचा डोंगर उभा केला. बघायला गेलं तर हे टार्गेट गाठणं सोपं नव्हतं. आता पाळी होती RCBची. 193 रनचा पाठलाग करताना सर्वांच्या नजरा होत्या विराट कोहलीवर, आणि विराट कोहलीने आज आपल्या बॅटने असं तांडव केलं की KKRचे बॉलर्स हतबल झाले. सुनील नरेनची स्पिन असो किंवा कार्तिक त्यागीची स्पेस, विराटने प्रत्येकाला बाउंड्रीच्या बाहेर धाडलं. आणि मग तो क्षण आला ज्याची आपण वाट पाहत होतो. विराट कोहलीने ठोकलं आपलं 9वं IPLमधलं शतक. 60 बॉलमध्ये नाबाद 105 रन्स, त्यामध्ये 11 चौकार आणि 3 कडक षटकार. ज्यांनी विराटच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्यांना मिळालेलं हे सडेतोड उत्तर होतं. कोहलीच्या या तुफानी खेळीमुळे RCBने 5 बॉल शिल्लक असतानाच हा सामना 6 विकेटसह राखून जिंकला. या विजयामुळे RCB आता पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोचले आहे. KKRकडून कार्तिक त्यागीने 3 विकेट्स घेतल्या खरं, पण कोहली नावाचं वादळ तो रोखू शकला नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विराट कोहलीचा हा फॉर्म RCBला पुन्हा एकदा जेतेपद मिळवून देईल का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.